नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजू एमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. तर मित्रांनो, आज आपण काय पाहणार आहोत, तर 22 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज कव्हर करणार आहोत. मित्रांनो, सर्वच प्रश्न हे खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये यातील बरेच प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतील. आणि मित्रांनो, या प्रश्नाची जर पीडीएफ पाहिजे असेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायला विसरू नका. आपल्याला तिथे या प्रश्नांची पीडीएफ मिळून जाईल. आणि मित्रांनो, इंस्टाग्राम देखील आहे आपलं, त्यातील हे सर्व प्रश्न आपल्याला तिथे बघावयास मिळतील. चला तर मग सुरू करूया. चला तर पहिला प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर अनिल काकोडकर. तर मित्रांनो, डॉक्टर अनिल काकोडकर यांची महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आता कोण आहेत अनिल काकोडकर ते पाहूयात आता आपण. तर अनिल काकोडकर कोण आहेत? तर अनिल काकोडकर हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो, आणि त्यांचीच नुकती महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. आता डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. उपाध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर नितीन रघुनाथ करमळकर हे आता या उपाध्यक्ष असतील आणि अध्यक्ष अनिल काकोडकर असतील. आता हे महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स हे काय आहे? तर ही एक पुण्यातील एक स्वायत्त संशोधन संस्था आहे, जी एक रिसर्च इन्स्टिट्यूट चालवते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, 22 एप्रिल हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जागतिक वसुंधरा दिवस. तर मित्रांनो, 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर 22 एप्रिल हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? तर जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा करतो. आता त्याचा उद्देश काय आहे? तर पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे, वाढते प्रदूषण रोखणे आणि पृथ्वीच्या संरक्षणाची जबाबदारी घेणे या उद्देशाने हा 22 एप्रिल आपण जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा करतो. आता याची सुरुवात कधी झाली, म्हणजेच की पहिल्यांदा हा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर या दिवसाची सुरुवात 22 एप्रिल 1970 रोजी करण्यात आली. जी कुठे करण्यात आली? अमेरिकेत करण्यात आली. आणि त्याचे श्रेय कोणाला जाते? तर सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांना त्याचे श्रेय जाते. आता 2026 ची थीम काय आहे? तर आमची शक्ती आमचा ग्रह, म्हणजेच की अवर पॉवर अवर प्लॅनेट, ही या 22 एप्रिल 2026 च्या जागतिक वसुंधरा दिवसची संकल्पना आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, एकात्म धाम वेबसाईट कोणत्या राज्याने सुरू केलेली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेश. तर मित्रांनो, एकात्म धाम ही वेबसाईट मध्य प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर एकात्म धाम वेबसाईट कोणत्या राज्याने चालू केली? तर मध्य प्रदेश राज्याने चालू केलेली आहे. आता एकात्म धाम वेबसाईट काय आहे? तर मित्रांनो, एकात्म धाम ही एक प्रकल्प आहे आणि संबंधित वेबसाईट देखील आहे, ती मध्य प्रदेश राज्याने चालू केलेली आहे. आता त्याचा उद्देश काय आहे? तर त्याचा उद्देश आहे ओंकारेश्वरमध्ये आदि शंकराचार्य यांच्या 108 फूट उंच प्रतिमेचे, म्हणजेच की एकात्मतेची प्रतिमा, किंवा त्याला आपण स्टॅच्यू ऑफ वननेस देखील म्हणतो, त्याचे अनावरण करण्यात आले असून त्या ठिकाणी एकात्म धाम हे विकसित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, ओंकारेश्वरमध्ये आदि शंकराचार्य यांच्या 108 फूट उंच प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आणि आता त्या ठिकाणाला एकात्मधाम असं म्हटले जाईल. आणि वेबसाईट देखील या एकात्मधामची वेबसाईट देखील या मध्य प्रदेश राज्याने चालू केलेली आहे. आता या एकात्मधाम या ठिकाणी काय असणार आहे? तर या ठिकाणी एक अध्यात्म, संस्कृती आणि पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित केले जात आहे. कुठे? तर मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वरमध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, अस्त्र मार्क 2 हे हवेतून हवेत मारा करणारे प्रगत क्षेपणास्त्र कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, DRDO. अधिक माहिती जाणून घेऊया. तर अस्त्र मार्क 2 हे प्रगत हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र कोणी विकसित केलेले आहे? तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, म्हणजेच की DRDO ने हे अस्त्र मार्क 2 विकसित केलेले आहे. आता हे अस्त्र मार्क 2 चा उद्देश काय आहे? तर हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांची क्षमता वाढवण्यासाठी डिझाईन केलेले आहे. तर मित्रांनो, हे अस्त्र मार्क 2 चा उद्देश काय आहे? तर भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांची क्षमता वाढवण्यासाठी DRDO ने हे अस्त्र मार्क 2 विकसित केलेले आहे. आणि मित्रांनो, याचं वैशिष्ट्य काय आहे? तर अस्त्र मार्क 2 मध्ये स्वदेशी RF सीकर तंत्रज्ञान वापरलेले आहे. आता त्याच्यामुळे काय होणार आहे? तर ते शत्रूचे विमानं लांबूनच नष्ट करण्यास सक्षम आहे हे अस्त्र मार्क 2. आणि मित्रांनो, हे क्षेपणास्त्र सुखोई 30 MKI मिराज 2000 आणि तेजस लढाऊ विमानावर तैनात केले जाणार आहे हे अस्त्र मार्क 2. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 5 आहे एआय डिफेन्स प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे झाले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. आता एआय डिफेन्स म्हणजेच की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन डिफेन्स या प्रदर्शनाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर नवी दिल्ली येथे करण्यात आले. आता याचे उद्घाटन कोणी केले? तर आपल्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आता या प्रदर्शनामध्ये काय काय होते? तर या प्रदर्शनात संरक्षण संशोधन संस्था, उद्योग, स्टार्टअप्सद्वारे विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक एआय सक्षम उपाय आणि उत्पादने सादर करण्यात आली या एआय डिफेन्स प्रदर्शनामध्ये. आणि मित्रांनो हे एआय डिफेन्स प्रदर्शन कोणी आयोजन केले? तर याचे आयोजन संरक्षण उत्पादन विभाग म्हणजेच की आपल्या संरक्षण मंत्रालयाद्वारे या एआय डिफेन्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे संरक्षण मंत्रालयाने कोणती एआय स्पर्धा आयोजित केली होती? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जेननेक्स्ट एआय सोल्युशन्स हे संरक्षण मंत्रालयाने एआय स्पर्धा आयोजित केली होती. आता याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर संरक्षण मंत्रालयाने ही जेननेक्स्ट एआय सोल्युशन स्पर्धा आयोजित केलेली होती. आणि मित्रांनो याचा उद्देश काय होता या एआय स्पर्धा आयोजित करण्यामागे? तर संरक्षण क्षेत्रात भविष्यातील एआय उपायांसाठी विद्यार्थी आणि नवोन्मेषकांकडून उत्कृष्ट कल्पना मिळवणे हे या जेननेक्स्ट एआय सोल्युशन एआय स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. आणि मित्रांनो या स्पर्धेतील उत्कृष्ट 3 विद्यार्थ्यांना संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते या एआय सोल्युशन स्पर्धेमध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे देशांतर्गत खेळाडूंसाठी वार्षिक करार प्रणाली सुरू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई क्रिकेट असोसिएशन. तर IPL किंवा भारतीय संघात स्थान न मिळणाऱ्या परंतु सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या देशांतर्गत खेळाडूंना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हा निर्णयाचा मुख्य उद्देश आहे या देशांतर्गत खेळाडूंसाठी वार्षिक करार प्रणाली सुरू करण्यामागे. आणि मित्रांनो खेळाडूंची कामगिरी, फिटनेस आणि निवड समितीच्या शिफारसींच्या आधारे अ, ब आणि क अशा 3 श्रेणीमध्ये विभागणी करण्यात येणार आहे या करारानुसार. दुसरा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे एप्रिल 2026 मध्ये भारत कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार म्हणजेच काय तर फ्री ट्रेड अग्रीमेंट करणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यूझीलंड. तर मित्रांनो न्यूझीलंड बरोबर भारत FTA करार करणार आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर भारत सध्या युनायटेड किंगडम म्हणजेच काय UK, ओमान, युरोपियन युनियन आणि न्यूझीलंड सारख्या प्रमुख देशाबरोबर मुक्त व्यापार करार करणार आहे. मुक्त व्यापार करार म्हणजे काय तर फ्री ट्रेड अग्रीमेंट करणार आहे. आणि मित्रांनो ओमान 1 जून 2026 पासून FTA करार लागू होण्याचे नियोजन आहे. आणि युरोपियन युनियनसाठी ऐतिहासिक करारासाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे. तर ओमानचं 1 जून 2026 पासून FTA करार लागू होणार आहे आणि युरोपियन युनियनची ऐतिहासिक करारासाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे. त्याची देखील लवकरच लागू केली जाणार आहे FTA करार. आता मित्रांनो हा FTA म्हणजेच की फ्री ट्रेड अग्रीमेंट काय आहे? तर हा 2 किंवा अधिक देशांमधील एक असा करार आहे की जो वस्तू आणि सेवांवरील आयात निर्यात शुल्क म्हणजेच काय तर टॅरिफ आणि इतर अडथळे कमी करण्यासाठी हा WTO मार्फत FTA करार हा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे प्रकल्प संजीवनी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तेलंगणा. तर मित्रांनो प्रकल्प संजीवनी कोणी चालू केलेला आहे? तर तेलंगणा राज्याने चालू केलेले आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर प्रकल्प संजीवनी हा तेलंगणा राज्याने चालू केलेला आहे आणि त्याचा उद्देश काय आहे? तर तेलंगणा सरकारने रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि ट्रॉमा केअर प्रतिसाद सुधारण्यासाठी NH44 महामार्गावर प्रकल्प संजीवनी चालू केलेली आहे. तर मित्रांनो या प्रकल्प संजीवनीचा उद्देश काय? तर रस्ते अपघात कमी करणे आणि ट्रॉमा केअर प्रतिसाद सुधारणे हा या प्रकल्प संजीवनीचा मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो हा भारतातील पहिला एकात्मिक महामार्ग बचाव प्रोटोकॉल आहे जो हैदराबाद आणि आदिलाबाद दरम्यानच्या 251 किलोमीटर पट्ट्यावर प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे. आणि मित्रांनो हा पहिलाच एकात्मिक महामार्ग बचाव प्रोटोकॉल आहे जो की तेलंगणा राज्य सरकारने चालू केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10 आहे AI संचलित खाण प्रणालीसाठी विक्रम सुधी केंद्राचा शुभारंभ कोणत्या IIT ने केला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 IIT खरगपूर. तर मित्रांनो IIT खरगपूरने विक्रम सुधी केंद्राचा शुभारंभ केलेला आहे. आता या विक्रम सुधी केंद्र काय आहे ते पाहूयात आपण आता. तर AI संचलित खाण प्रणालीसाठी विक्रम सुधी केंद्राचा शुभारंभ IIT खरगपूरने केलेला आहे. तर खाण क्षेत्रात डेटा आधारित नाविन्यपूर्ण प्रयोग करणे आणि AI सक्षम भूवैज्ञानिक व खाण प्रणाली विकसित करणे हे या AI
सुधी केंद्राचा मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो, या AI सुधी केंद्राचा मुख्य उद्देश खाण क्षेत्रात डेटा आधारित नाविन्यपूर्ण प्रयोग करणे AIचा वापर करून. त्यासाठी हा सुधी केंद्राचा शुभारंभ IIT खडगपूरने विकसित केलेला आहे. आणि मित्रांनो, हे केंद्र खनिज शोध, खाण नियोजन, प्रक्रिया सुरक्षा आणि पर्यावरणीय व्यवस्थापन यासारख्या विविध टप्प्यांवर हे AI सुधी केंद्र काम करणार आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 22 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 10च प्रश्न पाहिलेले आहेत आणि 10च्या 10 प्रश्न हे येणाऱ्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे होते. मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण आमचे टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करू शकता आणि अशाच रोजच्या प्रश्नासाठी आपण Instagram देखील चालू केलेलं आहे. Instagramवर डेली क्वेश्चन टाकले जातील, इन्स्टा रील. त्यामुळे Insta आणि टेलिग्राम चॅनल जॉइन करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.